माझ्यासाठी थँक्स. एवढा काय घाबरतोस गुरु? दे बघू तुझा हात. दे रे. आणि दुसरा. माझा हात. माझा हात. काय हा काय? असा हात ठेवला तुम्ही. एक हात दिला असं काय करतो? एवढा काय घाबरतोस? माझ्याजवळ बस. काय नाही होणार. मी काय नाही करणार तुला. आम्ही मंजोलिका. मी डोंबोलिका. बघा बघा काय राहिलंय ठेवलंय बघा पटकन. अरे वा मला गाडीची चाबी सापडली. गाडीची चाबी अभिजितच्या बहुतेक. कशी काय? तिच्यावर खलबत्त्याचं कुठलं चित्र आहे. मी कुठे माझ्या नवऱ्याची बायको. वा वा वा. आणि हा फोन? हा हा चिन्मयचा आहे वाटतं. कशावर? अरे बायकोचा फोटो आहे स्क्रीन सेव्हर वर. वाजलंच पाहिजे का नाही. मला पाकिट सापडलंय. काय? कोणाचं? संकर्षणचं बहुतेक. कशावरून? 2 भज्या आहेत आतमध्ये. त्याचंच असेल. चला मामा आता कोणाकडे? आता हा आता रानादा. चालतंय की. आता येणार आहे संकर्षणकडे आणि शलाका वहिनी तुमच्याकडे. तुमची लव्ह स्टोरी इंटरेस्टिंग असणार कारण कवी मनाचा माणूस. आमचं लग्न होऊन 2.5 वर्ष झाली. आमचं लग्न अरेंज मॅरेज आहे. आणि पण लग्न ठरलं कसं याची गंमत खूप भारी आहे. ती नागपूरची आहे. आपले भारत गणेशपुरे अगदी विदर्भ कन्या आहे ती. तिच्या घरी मी गेलो आणि घरी गेल्यानंतर एक कांदे पोह्याची डिश आली छान. चमचा एक खाल्ल्यानंतर त्याच्यावर कोणीतरी तर्री वाढली. अरे बाप. त्या तर्रीसह जेव्हा घास घेतला तेव्हा मला गरगरायला लागला अक्षरशः. आणि मला कळच ना कोणती पोरगी आणि कोणती पोरीची आई आहे. मग असं झाल्यानंतर एका फळाची गोड फोड एका माणसाने मला आणून दिली. ती फोड खाल्ल्यानंतर माझं जरा भानावर आलं. तेव्हा मला कळलं की पोहे देणारी बायको होती, तर्री घालणाऱ्या सासूबाई होत्या आणि ज्यांनी फळ दिलं ते सासरे होते. असं मग पिक्चर क्लिअर झालं. खूप छान ती माझ्या घरात माझ्या पद्धतीने माझ्या घरच्यांच्या पद्धतीने इतकी छान सरावली आता की एक क्षण तिच्याशिवाय किंवा तिच्या विचारांशिवाय एवढं प्रेमात मी आता तिच्या 100% आहे. असं आमचं एकंदरीत अरेंज्ड मॅरेज आहे. वा वा. मला पहिले विश्वास बसला नाही. असं ड्रीम सारखं काहीतरी वाटत होतं कारण त्याला फक्त टीव्हीवर बघितलं होतं मी. पण नंतर हळूहळू ते खरंच आहे आणि अरेंज मॅरेज असल्यामुळे सगळं आईबाबांनी ठरवलं आणि झालं लग्न. नाही भीती वाटली असेल ना की बाबा आलाय हा खवय्येवाला आपल्या घरी आलाय मला बघायला. आपण द्यायचे पोहे चहा आणि सगळं झाल्यावरती म्हणायचं वहिनी छान वाटलं हे तुम्हाला गिफ्ट छान झाले होते आणि मराठी तुम्हाला गिफ्ट. यावेळेस एक वेगळं प्रिपरेशन केलंय. संकर्षणसाठी सरप्राईज म्हणता येईल कारण तो नेहमी कविता करतो काहीतरी लिहितो. आज मी त्याच्यावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कधीतरी याला फक्त टीव्हीवर बघितलं होतं. ह्याचं नाव संकर्षण फक्त एवढंच मला माहिती होतं. पहिल्या फोनमध्ये मी मात्र खूप गोंधळले होते.
तो म्हणायचा, अगं काहीतरी बोल, कधीपासून मीच बडबडतोय. मी म्हणायचे, सॉरी, मला काही सुचत नाही आहे. लग्नानंतर हळूहळू एकमेकांना समजू लागलो. नवरा बायको असलो तरी घट्ट मित्र झालो. कम्फर्ट झोन म्हणजे काय हे त्यानेच मला दाखवलं. तो म्हणायचा, चल शलाका, मी तुला स्वयंपाकात मदत करतो. मी म्हणायचे, अरे तुझं तिथे असणंसुद्धा माझ्यासाठी आधार आहे. आता आमच्या एका मध्ये सुद्धा आमचा मूड कळतो. मी गप्प असले तरी तो माझी लगेच कळी खुलवतो. मनात काय आहे आता आम्ही पटकन ओळखतो, कारण ते सांगायला आता आम्हाला बोलायची गरज पडत नाही. आजपर्यंत एवढी सलग वाक्य शलाका माझ्याशी कधीच बोलली नव्हती आणि आज तिने अख्खा म्हणजे निबंधच वाचलाय. हे मला फारच आज मोठं. कविता होती ती. तू निबंध म्हणतोस. आता सगळ्यांच्या समोर मला सांगायचंय, तिचा मुद्दा मांडायचा आहे आता. हा सगळ्यांवरती कविता करतो. तिच्यावरती अजून एकही कविता केलेली नाही. खरंच नाही केली त्यांनी, अजूनही नाही. आज पहिल्यांदा इथे यायचं म्हणून आज पहिल्यांदा मी शलाकावरती काहीतरी लिहून आणलंय. तर ते म्हणजे तिलाही अजून माहित नाही मी नेमकं काय लिहिलंय, पण मला खात्री होती की इथे आल्यानंतर ठीक आहे, तू म्हण. ते ऑडियन्स मधून पत्र येतील हे आम्हाला ऐकवलेलं आहे. वा 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 गिरीश, वा. या एपिसोड तर ते अगदीच ताजं असल्यामुळे मीही शक्य आधार घेईन. कुठून कसं देव जाणे अनुरूप स्थळ आलं, विदर्भ कन्येचं मराठवाड्याच्या या पोराशी लगीन झालं. मी बोलका ती अबोल अशी आमची एकही सवय जुळत नाही. छोट्या गोष्टीवरून कोमेजणारी तिची खुलता कळी खुलत नाही. बरं, कोमे जायला कळी तिची कारणही काही लागत नाही. बिचारी बायको माझ्याकडे वेळेशिवाय काही मागत नाही. पण एकदा हसली की हसू तिचं पानावरचं दव आहे. आई शपथ हाताला तिच्या अमृता समान चव आहे. वा वा वा. पण खरं सांगतो तू माझी आहेस, अजून काय हवं. खूप प्रेम आणि आशीर्वाद तुला, अखंड सौभाग्यवती भव. क्या बात आहे. वा वा. एक छोटीशी परीक्षा आम्ही घेणार आहोत की तुम्ही एकमेकांना किती ओळखता. तुमच्या ज्या बायका आहेत त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तर घेतली आहेत ऑलरेडी. अच्छा, आता बघायचं आहे की तेच प्रश्न तुम्हाला जेव्हा विचारले जातील नवऱ्यांना, तेव्हा त्याची उत्तरं किती जुळतात. 5-5 प्रश्न आहेत, 5 पैकी मार्क. बघूयात कुठली जोडी आज जिंकणार आहे. तर सुरुवात करतो खांडकेकर, चला तुमच्यापासूनच. ओके. बायकोचा आवडता रंग कोणता? मोरपंखी. ये चुकलेला आहे. तिनं असं लिहिलेलं आहे, तसे सगळेच आवडतात कपड्यांमध्ये, पण व्हाईट असं एक वेगळं उत्तर लिहून दिलेलं आहे. व्हाईट हा आवडताय. म्हणून मी ओव्हरऑल तिला हे बघ, आणि फारच जवळ आहेत ना व्हाईट आणि मोरपंखी, त्यामुळे तुला वाटलं तिला मोर पीस आवडतं, मग मोरपंखी तिला झालं. आता तिला तरी पटलंय का ते? अरे म्हणजे मोर पीस आवडतं याचा अर्थ मोरपंखी नाही. मान्य. चला चुकलं. हा, कोंबडी आवडते, कोंबडीची पिसं थोडीच आवडतात माणसाला. एक तर गेलाय.